नमस्कार मंडळी, आज फक्त 15 मिनिटात कोलंबी मसाला बनवतोय। बनवायला अतिशय सोपा आणि चवीला म्हणाल तर खूप भारी लागतो। त्यासाठी इथं अर्धा किलो कोलंबी स्वच्छ अशी धुवून घेतलेली, यामध्ये एक धागा असतो तो काढून टाकायचा। त्यानंतर आपल्याला ही कोलंबी व्यवस्थित अशी मॅरिनेशन करून घ्यायची। त्यासाठी अगदी थोडीशी हळद घातली, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी इथं लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे पाऊण चमचा इथं लाल तिखट घातलेले। त्यानंतर हे सगळं छान असं एकजीव करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ही कोळंबीला हे हळद मीठ तिखट व्यवस्थित असं लागलं पाहिजे। त्यानंतर 15 मिनिटासाठी आपल्याला ही कोळंबी साईडला मॅरिनेशन करून ठेवायची आहे, म्हणजे छान अशी मुरली जाते आणि आपली भाजी देखील खूप चविष्ट बनून तयार होते। आता मालवणी पद्धतीचं कालवण तयार करतोय, त्यासाठी इथं आपल्याला मालवणी पद्धतीचंच वाटण देखील तयार करायचं आहे। मालवणी पद्धतीच्या ज्या भाज्या असतात त्यामध्ये फारसा कांदा वगैरे टोमॅटो वगैरे भाजून घेतलं नाही, शक्यता कच्चंच वाटण तयार केलं जातं। यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंसं आलं घातले, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि अगदी थोडासा अर्धी वाटी ओला नारळ घातलेला आहे। त्यानंतर थोडीशी मुठभर कोथिंबीर देखील घातलेली आहे। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे। इथं कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथं 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून तेलामध्ये घातल्यात। यांचा असा छान असा सुगंध आला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा देखील खूप जास्त घालायचा नाही, फक्त एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा। कांदा छान गुलाबी झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं। हे बघा, आता हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचे। तर मंडळी, तुम्ही या पद्धतीने कधी भाजी नसेल ट्राय केली ना तर एकदा नक्की ट्राय करा। खूप खूप चविष्ट बनवून तयार होते, भातासोबत अप्रतिम लागते। आता हे छान असं मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। तर पावडर मसाल्यामध्ये मालवणी मसाला, थोडासा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर इथं 1.5 चमचा मी धना पावडर घातली, अगदी थोडीशी हळद घातलेली आणि इथे तुम्ही कोणताही फिशचा मसाला वापरू शकता। त्यानंतर इथं अगदी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। लक्षात ठेवा, आपण कोळंबी मॅरिनेशन करताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेताने घालायचं किंवा भाजी टेस्ट करून बघायची आणि त्यानंतरच मीठ घालायचं। आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे। आता यामध्ये अगदी मस्त असा लालबुंद पिकलेला टोमॅटो छान असा बारीक चिरून घालायचा। मध्यम आकाराचा टोमॅटो होता, छान बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे। आता हा छान असा मिक्स करून घ्यायचा। आता ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि छान हलवून यामध्ये पाणी घातलं, म्हणजे आपला मसाला देखील वाया जात नाही। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता यावरती झाकण ठेवून छान टोमॅटो मऊसूद होईपर्यंत याला छान असं वाफवून घ्यायचं किंवा व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। याचा इतका सुंदर घमघमाट सुटलेला आहे ना। आता हा मसाला आपल्याला असा छान असा चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला जो टोमॅटो आहे ना तो मसाल्यांसोबत छान असा एकजीव झाला पाहिजे। अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित असा परतून घेतला ना की जी भाजीची जी चव आहे ना छान अशी तिखट चटकदार येते। पुन्हा थोडंसं झाकण ठेवून याला वाफवून घेतलं। तुम्ही बघू शकता किती सुंदर याला तेल सुटलेलं आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं परतून घेतलं। आता यामध्ये मॅरिनेशन केलेली कोळंबी घालायची। अगदी याच पद्धतीने तुम्ही यामध्ये चिकन देखील बनवू शकता। अशाच पद्धतीने मॅरिनेशन वगैरे करून हाच मसाला वापरून तुम्ही यामध्ये चिकन देखील लपथपीत बनवू शकता, ते देखील खूप सुंदर बनवून तयार होईल। आता यामध्ये मॅरिनेशन केलेली कोळंबी घालायची, लगेच पाणी घालायचं नाही। साईडला पाणी देखील मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून ही कोळंबी छान अशी वाफवून घ्यायची। इतका सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे ना, मस्त याला तेल देखील सुटलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। मी नेहमी सांगत असते की नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये ना शक्यता गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीची जी चव आहे ना ती टिकून राहते, अजिबात भाजीची चव बिघडत नाही। आता एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी तुम्हाला जितपत पातळ किंवा घट्टसर आवडते त्या अंदाजाने इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। मला ही जी भाजी आहे ना खूप अशी पातळ किंवा खूप घट्ट नाही करायची, अगदी अशी लपथपीत जी भातासोबत खाता येईल अशा पद्धतीने मी बनवून घेणार आहे। त्यासाठी इथं मी 1 ग्लासभर फक्त पाणी व्यवस्थित असं गरम करून घातलेलं आहे।
आता सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घेतली आणि त्यानंतर गॅस बारीक करून 5 ते 6 मिनिटासाठी ही कोळंबी व्यवस्थित अशी शिजवून घेतली. मस्त असं आपलं मालवणी पद्धतीचं कोळंबीचं कालवण बनून तयार झालं. याला तुम्ही कोळंबी मसाला म्हणू शकता किंवा कोळंबीचं कालवण म्हणू शकता. अप्रतिम झाली होती. तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत कमाल लागते. मंडळी, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. मंडळी, तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.